समाचार अब तक, सत्य का साहस। अजित पवारजी यांचं खूप खूप अभिनंदन करतो। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांचं, खासदारांचं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की अजित पवारजी यांना खरी राष्ट्रवादी म्हणून यापूर्वी निवडणूक आयोगाने आणि आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांनी नियमाप्रमाणे विधानमंडळाच्या ज्या परंपरा आहेत, नियम आहे आणि अत्यंत चांगला निर्णय, नियमाने निर्णय राहुल नार्वेकरजी यांनी दिला, त्याबद्दल योग्य निर्णय केल्याबद्दल राहुल नार्वेकरजीचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो। लिंकचा या निकालाशी काही संबंध नाही आहे। मोदींची गॅरंटी आहे आणि मोदींची गॅरंटी ही आता महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारली आहे। जनताही सोबत आहे आणि आता मोठ्या प्रमाणावर महायुतीमध्ये जे पक्षप्रवेश होत आहे हे मोदींच्या गॅरंटीने होते आहे। मोदींच्या सरकारने जे काम केलं 10 वर्ष, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रेल्वे असेल, गरीब कल्याण असेल, जे काम झालं आहे या महाराष्ट्रात देशामध्ये, त्यानुसार लोकांचा आता भाजपवर आणि महायुतीवर विश्वास वाढलेला आहे। म्हणून मला वाटतं इनकमिंग सुरू आहे। देवेंद्र फडणवीस ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला, देवेंद्रजी मुख्यमंत्री नकोत म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी हिंदुत्व विरोधी, परंपरागत हिंदू विरोधी पक्षासोबत युती केली, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन केला, ज्यांनी हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा केली, त्या उदयनिधी स्टालिनसोबत त्यांनी युती केली, अशा धोकेबाज लोकांसोबत कोण राहील? अशा गद्दार लोकांसोबत कोण राहील? आणि त्यामुळं साहजिकच आहे की आमचे दरवाजे बंद आहे। बघा ना, खूप मन दुखावले आहेत। म्हणजे मी आवर्जून बघितलं आहे, जेवढून बघितलं आहे की माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेजी हे मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये ज्या पद्धतीने देवेंद्रजींना त्यांनी मातोश्रीवर जाऊन, म्हणजे कधी उद्धव ठाकरेंना मातोश्री सोडायची गरज पडली नाही। मातोश्रीचे जे काही उद्धव ठाकरे बोलायचे, देवेंद्रजी वागायचे। उद्धव ठाकरेचा एकही शब्द त्यांनी पडू दिला नाही। आणि अशावेळी आपण आपलं संपूर्ण आयुष्य किंवा आपलं जे काही कर्तृत्व एखाद्या व्यक्तीकरता आपण करतो आणि एखादा व्यक्ती धोका देतो, त्यावेळी नक्की मनाला वेदना होता, दुःख होतं। देवेंद्रजीला नक्की दुःख झालं असेल, त्यांच्या जागेवर कोणी असलं तर दुःख होणार आहे। दुखावले आहेत त्यांनी, केवळ पॉलिटिकल त्या ठिकाणी खंजीर खुपसला नाही तर वेदनाही दिला आहे खूप। अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये देवेंद्रजींना आणि आमच्या पक्षाला टार्गेट करून, मोदीजींना आणि देवेंद्रजींना आणि खास करून आमच्या पक्षाला ज्या पद्धतीने त्यांनी कमरेखालच्या भाषा वापरून सकाळी 9 वाजताचा रोजचा रेकॉर्डर, सकाळी 9 वाजता सकाळी उठून आमच्या पक्षाला शिवीगाळ करणे, नेतृत्वाला शिवीगाळ करणे आणि उद्धवजीचं खुलं छूट असणे, अशा लोकांना सामनात कितीतरी वेळा आम्हाला मन दुखवण्याला एक विधानं करणे, मला वाटतं ह्या सर्व ज्या कृती आहे त्या न सहन करण्याच्या पलीकडे नाही। मला वाटतं मंत्री आहेत रवींद्र चव्हाण, आणि मंत्र्याशी कुठलाही आमदार भेटू शकतो, मुख्यमंत्र्याशी कुठला आमदार भेटतो, त्यामुळे एखादी भेट झाली असेल त्यावरून काही विधानं करणं काही योग्य नाही किंवा कुणाच्या नेतृत्वावर शंका उत्पन्न करणे काही योग्य नाही।